अंधार घालवण्यासाठी दिव्याची आवश्यकता आहे. तो दिवा तेवढ ठेवण्यासाठी सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेचं पूजन करावं अशी सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करतो, कावेरीबाई गाढवे यांची प्रतिमा यांचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं अशी मान्यवरांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदनशिव सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक रवींद्रजी बनसोड, त्याचबरोबर भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुरेश साहेब, आजचे सत्कार मूर्ती गौरव मूर्ती अलीम सर यांच्या हातचे या ठिकाणी अक्काच्या प्रतिमेचं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे, दीप प्रज्वलन होत आहे. खरंच माणसं कार्यानं खूप मोठी होत असतात. अक्का सुद्धा असा पुत्र जन्माला घालून नक्कीच कृतज्ञ झाले असेल. आज आपण पाहतोय की समाजात किती गढूळ वातावरण होत आहे. हे वातावरण स्वच्छ करण्याचं काम ही व्याख्यानमाला करत असते. आणि म्हणूनच म्हणतात, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्या सम व्हावे, हाच सापडे बोध खरा. हाच दृष्टिकोन या व्याख्यानमालेचा नक्कीच आहे. आणि म्हणून या व्याख्यानमालेचं जे घोषवाक्य आहे, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे तर वडील स्वर्गाचे दार आहेत. उपदेश करून समाज बदलत नसतो. समाज बदलण्यासाठी प्रत्यक्ष कृतीच करावी लागते. आणि ही कृती करत असताना खूप अडीअडचणी येत असतात. परंतु चांगलं काम करत असताना नक्कीच माणसं मात्र साथ देत असतात. कालच अरविंद जगताप साहेब म्हणाले की मी सुद्धा तुमच्या एक कार्याचा भाग नक्कीच होणार आहे. कारण हे काम तुम्ही जे करत आहात ते काम खरोखरच अलौकिक आहे. एक वेगळा पायंडा पाडणारं काम आहे. इतिहासाच्या पानामध्ये ही एक वेगळी ओळख नक्कीच घडू शकेल. काम करताना अडचणी येतील, परंतु त्या अडचणी नक्कीच तात्पुरत्या असतात. त्यातून मार्ग निघतच असतो. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आजचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर रवींद्रजी बनसोड सर, संस्थापक बनसोड ग्रुप ऑफ एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर, यांचा सत्कार करण्यासाठी मी पाचारण करतो रणजित अण्णा साळुंके, व्ही.डी. पवार साहेब, आणि त्यांचा परिचय देण्यासाठी सोमनाथ गुंजाळ सर यांना विनंती करतो. उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांचं आपण व्याख्यान ऐकण्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात, त्या बनसोडे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार होतो आहे. प्राध्यापक रवींद्र बनसोड हे औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये बनसोड ग्रुप ऑफ एज्युकेशन ही संस्था चालवतात. एक इंटरनॅशनल लेवलचं इंग्लिश स्कूल ते चालवतात. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळविती ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगाचं प्रॅक्टिकल करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये 3 माणसं करत असतात. आपण काल त्यांचं व्याख्यान ऐकलं. ते अरविंद जगताप, प्राध्यापक रवींद्रजी बनसोड आणि उत्कृष्ट सिने कलावंत सयाजी शिंदे ह्या तिघांनी चालवलेली एक सह्याद्री वनराई नावाची संस्था या महाराष्ट्रामध्ये हजारो हेक्टरवर ते झाडं लावत असतात. ती झाडं लावत असताना त्या ग्रामपंचायत मधून किंवा त्या गावामधून
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री डॉक्टर श्रीकृष्ण चंदनशिव सर यांचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतो अनिल शेळके आणि श्री सचिन मुळे यांना. या उभयतांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण चंदनशिव सर यांचा सत्कार करावा अशी नम्रतेची विनंती करतो. तर मुख्य विषय आपला असा होता की सह्याद्री देवराय नावाची संस्था ते महाराष्ट्रामध्ये चालवत असतात. एखाद्या गावानं जर ठरवलं आम्ही 25 एकर जमीन देतो, 40 एकर जमीन देतो, तर ते जमीन ते हस्तगत करत असतात. त्यांच्या खर्चानं 5 वर्ष त्या ठिकाणी ते वृक्षारोपण करतात आणि त्या जमिनीमध्ये त्या प्रदेशामधल्या त्या मातीचं परीक्षण करून तिथं कुठल्या प्रकारची आयुर्वेदिक वनस्पती येतात अशाच वनस्पतींची लागवड त्या ठिकाणी केली जाते आणि 5 वर्षानंतर पुन्हा ते गायरान किंवा ती वनराई ती त्या ग्रामपंचायतला त्या संस्थेला वापस केली जाते आणि त्या ग्रामपंचायतला त्या वन औषधीचं आयुर्वेदिक औषधींचं उत्पादनाचा स्रोत चालू राहतो. अशा प्रकारचं हे काम करतात. आजचे प्रमुख अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत श्रीमान शशिकांत शिरसाट छत्रपती संभाजीनगर यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रार्थना करतो. प्राध्यापक सचिन भोसले सर, प्राध्यापक जयकुमार भोरे सर. तर अशा प्रकारचं सह्याद्री देवराई नावाची संस्था चालवून त्या ठिकाणी महाराष्ट्र जो उजाड झालेला आहे, आपण ज्या भागामध्ये राहतो, आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याची अवस्था जर बघितली तर शास्त्र असं म्हणतं, विज्ञान असं सांगतं की 30% ऑफ द लँड शुड बी कव्हर्ड विथ फॉरेस्ट. 33% भाग जंगल व्याप्त असला पाहिजे. दुर्दैवानं आपण ज्या विभागामध्ये मराठवाड्यामध्ये राहतो त्याचा भाग फक्त 3% भाग जंगल व्याप्त आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो धाराशिव आणि लातूर तिथला त्या पर्सेंटेज 1% सुद्धा वृक्षारोपणाचं किंवा वृक्षांची संख्या नाही आहे. म्हणजे 32% वृक्षारोपणाचं काम आपल्याला वाढवायचं आहे आणि याची खरं गरज आहे. याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. त्या दुर्लक्षित प्रश्नाकडे आमचे बनसोड सर लक्ष देत असतात आणि अशा प्रकारची सह्याद्री देवराई नावाची संस्था ते चालवत असतात. त्यांचा एक कोचिंग क्लासेस आहे, बनसोड कोचिंग क्लासेस औरंगाबादला. त्यांच्याकडे एक क्रीम बॅच असते. त्याच्यामध्ये त्या क्रीम बॅचमध्ये जेवढी मुलं असतात 60 असो 50 असो ती सिलेक्ट केली जातात आणि ती 60 मुलं निश्चितपणे ते मेडिकलला लागतात. हे एक काम त्यांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. पुढचे प्रमुख पाहुणे आहेत श्रीमान अंबादास सोरवडे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतोय योगेश आसलकर आणि अरुण शेंडगे सर. श्रीमान अंबादास सोरवडे यांचा आपण सत्कार करावा. शिक्षणाशिवाय समाज सुधरत नाही. झाडाशिवाय या ठिकाणचं पर्यावरण जो आपण वाचवायचा आहे किंवा हा निसर्गाचा बॅलन्स जो क्रिएट करायचा आहे किंवा तो पुन्हा प्रस्थापित करायचा अशा प्रकारचं शिक्षण क्षेत्रामध्ये आणि वृक्षारोपणाच्या कार्यामध्ये सरांचं योगदान असे निश्चितपणे असतं. दुसरं एक वैशिष्ट्य त्या क्लासेसचं मी सांगतो की जर एखादा विद्यार्थी त्यांच्या टेस्टमध्ये पास झाला तर त्याचं 2 वर्षाचा शिक्षणाचा खर्च त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अंबादास सोरवडे यांचा सत्कार होत आहे की जे सन्मान हॉटेलचे संस्थापक मालक आहेत. 51 वर्षापासून भूम शहराला ते चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. पुढचा सत्कार करण्यासाठी मान्य श्री प्रल्हाद सूर्यवंशी पोलीस निरीक्षक भूम यांचा सत्कार करण्यासाठी मी निमित्त करतो विठ्ठल बागडे आणि गुरु गिलबिले सर. सन्मान्य श्री प्रल्हाद सूर्यवंशी सर यांचा सत्कार विठ्ठल बागडे आणि गुरु गिलबिले यांच्या हस्ते होत आहे. वृक्ष रक्षती रक्षक असं म्हटलं जातं. वृक्षांची जर राखण केली तर आपण आपले रक्षण होणार नाही तर तसं होणार नाही. परोपकाराय फलंती वृक्षम असं म्हटलं जातं. वृक्ष हे परोपकार करण्यासाठी आपल्याला फळ देतात. परोपकाराय दुधंती गाय, गाय आपल्याला परोपकारासाठी दूध देते. आयोजन समितीच्या वतीने एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परोपकाराय फलंती वृक्षम परोपकाराय दुधंती गाय, परोपकाराय वहंती नद्या, परोपकारासाठी नद्या वाहतात आणि परोपकाराय महंती शरीरम आणि मग काही माणसांची शरीरं ही परोपकारासाठी असतात. आजचे जे वक्ते आहेत
प्राध्यापक रवींद्र बनसोड यांना गेली 40 वर्ष मी ओळखतोय, माझे चांगले मित्र आहेत ते. त्यांचं सामाजिक क्षेत्रामधलं, शिक्षण क्षेत्रामधलं एक काम अतुलनीय आहे. अशा प्रकारचं काम करणारा माणूस आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ह्या अभंगाचं पारायण ते करत असतात. आपण नेमकं त्याच्या उलट करतो. अवघाची संसार एकट्याचा करीन आणि लावीन वाट अनेकांची, अशांची संख्या खूप झालेली असताना सुद्धा अवघाची संसार सुखाचा करीन अशा प्रकारचा मंत्र ज्या बनसोड सरांनी घेतला, त्या बनसोड सरांचा परिचय देण्यासारखं खूप आहे. मी त्यांच्यावर 2 तास बोललेले, एवढं मोठं काम सरांचं या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. तेव्हा त्या बनसोड सरांच्या बद्दल आणखी मी फारसं काही बोलण्या इतका वेळ आपल्याकडे नाही. पुन्हा कधीतरी तो योग येईल. दुसऱ्या व्याख्यानमालेला आम्ही त्यांना पुढच्या वर्षी बोलवणारच आहोत, तेव्हाही आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात. यानंतर डोंगरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. डोंगरे. धन्यवाद सोमनाथ गुंजाळ सर. आपण बनसोड सरांचा 34 हा परिचय करून दिलेला आहे. हॅलो, जय जिजाऊ. स्मरण हक्काचं व्याख्यानमाला आता लोक आवर्जून यायला लागलेत. पहिलं आम्ही अक्षरशः 17 माणसांपासून सुरुवात केली होती. सुरुवातीला 13च माणसं खुर्चीवर होते, त्यापैकी 12 माणसं तर संयोजक होते. आज एवढे लोक आले, खूप छान वाटतंय. म्हणजे व्याख्यानमाला काय असते हे आपल्याला याच व्याख्यानमालेतून खूप काही दिसतं. आमचे मित्र प्राध्यापक अरुण चंद्रकांत गाडवे आप्पा व आमच्या वहिनी सौ अश्विनी यांनी खूप हक्काची सेवा सुद्धा केली. हक्काचं म्हणजे सेवा तर प्रत्येक जण करतच असते. आपल्या स्मरण हक्काचं व्याख्यानमाला सुरुवात करताना सुद्धा अरुण आप्पांनी आईचा नुसता विषय जरी काढला तर आप्पाच्या डोळ्यातून आज सुद्धा पाणी येते. आज सुद्धा आमच्या एका मित्राची आई एक्सपायर झाली, त्यांना आम्ही भेटायला पण गेलो होतो. त्या अंतर्गत सुद्धा आप्पाच्या डोळ्यातून अश्रू होते. अक्षरशः ती अचानक घडलेली घटना होती. आईचं नाव निघालं की काय प्रेम असतं हे आप्पाकडून पाहायला मिळतं. तसंच त्यांचे वडील श्री चंद्रकांत बाप्पा, आम्ही त्यांना नाना म्हणतो, त्यांचंही खूप प्रेम, खूप त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप काही केलं. अक्षरशः शेतकरी असताना भूम शहरामध्ये त्यांनी 20 कोटी रुपयापेक्षा जास्त इस्टेट कमवली. अक्षरशः शेतीवर एवढं इस्टेट कमवणं आज सुद्धा शक्य नाही. या गोष्टी बाप्पांनी सुद्धा खूप प्रेमाने सहकार्य केलेलं. म्हणजे काय प्रेम असतं मायलेकाचं बापाचं हे पूर्ण आपल्याला ह्या अरुण आप्पांनी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर आमच्या नानाचं कौतुक कितीही करावं तेवढं कमीच आहे. या व्याख्यानमालेचे नियोजन आम्ही 7 ते 8 महिन्यांपासून सुरुवातीला करत असतो. पहिल्यांदा वक्त्यांच्या तारखा घेणे, त्यांना भेटणे, व्याख्यानमालेसाठी विषय ठरवणे, विशिष्ट गौरव मूर्तीची निवड करणे, सत्कार करताना पुस्तकं जे आम्ही देत असतो त्या पुस्तकाची निवड करणे, ठरलेल्या विषयांना न्याय देणारे खूप विचारवंत आजपर्यंत आपल्याला या व्याख्यानमाले अंतर्गत लाभलेले आहेत. स्मरण हक्काचं व्याख्यानमालेची पत्रिका, जाहिरात, होर्डिंग बोर्ड, बॅनर, पॉम्पलेट, विचार मंच यांची एक विशिष्ट थीम पद्धत आहे, ज्यात कसलाही आजपर्यंत बदल केलेला नाही. या व्याख्यानमालेत जगद्गुरु तुकोबाराय व आई हे विषय प्रामुख्याने मांडले जातात. ही व्याख्यानमाला कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही बंद ठेवलेली नाही, अखंडितपणे चालू असून आज 6वा स्मृती दिन अक्काचा आहे. त्याबद्दल प्रथमतः अक्काचा विनम्र अभिवादन. या व्याख्यानमालेत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. प्रथमतः भूम शहरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे जे व्यापारी होते त्यांचाही सत्कार या व्याख्यानमालेअंतर्गत करण्यात आला. त्याचबरोबर गाडवे परिवारातील वयोवृद्ध महिलांचा सत्कार सुद्धा या विचार मंचावर करण्यात आलेला आहे. आदर्श पालकांचा सत्कार सुद्धा या व्याख्यानमध्ये घेण्यात आलेला आहे. ग्रंथ प्रदर्शन असे अनेक सामाजिक उपक्रम या स्मरण हक्काचं व्याख्यानमाला समिती अंतर्गत राबविलेले आहेत. गेल्या वर्षी ग्रंथ प्रदर्शन विक्री अंतर्गत 25,000 ग्रंथांचे प्रदर्शन भरण्यात आले होते. त्यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त रुपयाचे ग्रंथ विकले गेले. त्याच धर्तीवर याही वर्षी ग्रंथ प्रदर्शन व विक्री स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्याचाही भूमकरांनी अवश्य लाभ घ्यावा. आईच्या स्मरणार्थ घेतली जाणारी ही स्मरण हक्काचं व्याख्यानमाला ही महाराष्ट्रातील बहुधा
पहिलीच व्याख्यानमाला असावी. आज प्रमुख वक्ते विचारवंत म्हणून मान्य डॉक्टर रवींद्र बनसोड सर हे लाभलेले आहेत. त्यांची ओळख म्हणजे आत्ताच आपल्याला गुंजाळ सरांनी त्यांची ओळख करून दिलेली आहे की त्यांची ओळख करून देणं म्हणजे अक्षरशः 2 तास लागतील, त्यातही त्यांची ओळख संपणार नाही, एवढं मोठं व्यक्तिमत्व ते आहेत. त्यांचा आजचा विषय म्हणजे तुका आकाशा एवढा या विषयावर ते आपल्याला संबोधित करणार आहेत. स्मरण हक्काचं व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी तर श्रोत्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे, तर भूमवासियांसाठी तर विचारांची मेजवानीच आहे, ज्यात श्रोतेगण विचारवंतांच्या विचाराचा स्वाद घेतात. आज अध्यक्ष म्हणून आपल्याला मान्य डॉक्टर श्रीकृष्ण चंदन शिरू सर, शंकरराव पाटील महाविद्यालय प्राचार्य हे आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर श्री शशिकांत शिरसाट सर छत्रपती संभाजीनगरहून या कार्यक्रमासाठी आपल्याला आलेले आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपले श्री अंबादास भिकाजी वरवडे, सन्मान हॉटेल. आज व्यापार कसा करावा हे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आज 85 वर्ष वय आहे त्यांचं. त्यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलंय आणि आपल्याला ते आज प्रमुख पाहुणे म्हणून ते लाभलेले आहेत. त्याचबरोबर माननीय प्रल्हादजी चंद्रराव सूर्यवंशी सर, पोलीस निरीक्षक आपले भूमचे, हे आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच यावर्षी वक्ता, मार्गदर्शक, गुरु, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सेवानिवृत्त आदर्श शिक्षक आलिम सर यांचाही सत्कार या ठिकाणी आपण प्रत्येक सत्काराप्रमाणे करत असतो. त्यांचा आज सत्कार होणार आहे. आईच्या प्रती आदरांजली वाहणारी ही एक अनोखी व्याख्यानमाला विज्ञाननिष्ठ वैचारिक कृतीचं म्हणावी लागेल. सौ कावेरी अक्कांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझे प्रास्ताविक थांबितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद नागेश डोंगरे, आपण व्यवस्थित प्रस्तावित केलेला आहे. यानंतर आज जो विशेष गौरव करण्यात येणार आहे ते माननीय अलिमुद्दीन बसिरुद्दीन शेख अलिम सर, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. सर्व मान्यवरांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण विचारपीठाच्या पुढच्या बाजूला यावे. सर्व प्रेक्षकांना, माता भगिनींना नम्रतेची विनंती आहे की हा विशेष पुरस्कार, गौरव पुरस्कार देत असताना सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत. गौरवपत्र. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धय सिद्धयोः समो भूत्वा समत्वम योग उच्चते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की तू आसक्तीचा त्याग करून यश अपयश याला एक समान दृष्टिकोनातून पाहून आपलं कर्म करीत राहा. हा भाव म्हणजेच योग आहे. सन्माननीय अलिमुद्दीन बशीरुद्दीन शेख अर्थात अलिम सर, आपणही या श्लोकाप्रमाणे 1992 पासून ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला झोकून दिला. आर्थिकदृष्ट्या घरची बिकट परिस्थिती, एक तर कुठल्याही मोबदल्याशिवाय ज्ञानदानाच्या कार्यात अविरत सेवा दिली. पत्नी नसरीन ही उच्च शिक्षित, परंतु त्यांनाही वेतनाशिवाय कार्यरत राहावं लागलं. संघर्षाशी 2 हात करत आपण कुटुंब निर्वाह करण्यास्तव भाजीपाला विक्री, पिग्मी एजंट, फिरस्ता कापड विक्रेता, फेरीवाला अशी कामं करीत राहिला. पत्नीनेही या साथ देत शिवणकाम करीत संसार फुलविला. संघर्ष आणि उद्विग्नता यामुळे आपण सहकुटुंब जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, पण दैवयोगाने तो अयशस्वी झाला. मित्रांची प्रेरणा, मदत, पालकांनी दिलेलं अन्नधान्य यामुळे आपण पुन्हा नव्याने जीवन भरारी घेण्यास सुरुवात केली. मुलांना शिक्षित केलं. एक मुलगी डॉक्टर, दुसरी प्राध्यापक, जावई उच्च शिक्षित, मुलगा पदवीचं शिक्षण घेत आहे. ज्ञानदानाच्या कार्यात एकनिष्ठ राहा. अनेक विद्यार्थ्यांना आपण घडवत गेला. आज अनेक विद्यार्थी देश विदेशात अधिकारी, अभिनेते, व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रात आपल्या दिशादर्शन आणि कार्यकर्तृत्वाचा ध्वज उंचावत आहेत. अलिमचे म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. धन्यवाद. संघर्षाच्या काळातही अंगभूत कलागुणांना वाव देत अनेक कार्यक्रमांचं निवेदन, सूत्रसंचालन करत आहात. पत्रकारिता, नकलाकार, नाट्य अभिनय, दिग्दर्शन, नृत्य, क्रीडा अशा क्षेत्रात नैपुण्य दाखवत राहिला.
शहरातला सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम अलीम सरांच्या निवेदनाशिवाय अधुराच. आज निवृत्तीनंतरही हे कार्य अखंड अविरत सुरूच आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत क्षुरासन्न धारा निशिता दुरुत्यम दुर्गम पथस्तत कवय्यो वदंती. अर्थात उठा, जागे व्हा, आपल्या लक्ष्याला प्राप्त करा. मार्ग अत्यंत दुर्गम, कठीण असू शकतो, परंतु विद्वानांच्या म्हणण्यानुसार कठीण मार्गावर चालत राहूनच ध्येय प्राप्ती होते. आपल्या या कार्याचा समस्त भूमवासियांना सार्थ अभिमान आहे. स्वच्छ प्रतिमा, निर्मळ मन, अजात शत्रू, औलिया, उपक्रमशील शिक्षक असणारे अलिमुद्दीन शेख सर आपला जीवन गौरव करीत असताना स्मरण अक्काचं व्याख्यानमाला समितीस अपूर्व आनंद होत आहे. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. अलीम शेख सरांना हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा आयोजन समितीच्या वतीने अलीम सरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय श्री प्रल्हाद सुर्वे सर, पोलीस निरीक्षक भूम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 5 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. आदरणीय प्रल्हाद सुर्वे सर, पोलीस निरीक्षक भूम. असं काही ठरलं नव्हतं बोलायचं. आम्ही काय बोलणार युनिफॉर्मवाले? सांगितलं असं तयारी तर केली असते. आज स्मरण अक्काचं या निमित्तानं या ठिकाणी माननीय अरुण गाडवे यांनी जी व्याख्यानमाला मागील बऱ्याच वर्षापासून ते करत आलेले आहेत आणि या वर्षाची व्याख्यानमाला ही 8 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की यांनी जी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, याच्यापासून एक चांगल्या विचाराची पेरणी जनमानसामध्ये आई काय असते आणि या व्याख्यानमालेच्या स्वरूपातून किंवा माध्यमातून मोठमोठ्या विचारवंतांचे विचार आपल्या जनतेमध्ये रुजविण्याचं काम अरुण गाडवे यांनी केलेलं आहे. या व्याख्यानमालेच्या पाठमागचा त्यांचा जो उदात्त हेतू आहे, कुठलाही स्वार्थ नाही, फक्त आईवडिलाचं महत्व आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर चर्चा, या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण होत आहे. समाजामध्ये चांगल्या गोष्टींची जे रुजावणी होत आहे. म्हणून या ठिकाणी मला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी मला बोलावलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून बनसोड साहेब आलेले आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. मी जास्त काही नाही बोलता ही व्याख्यानमाला अशीच उत्तरोत्तर होत राहो आणि या माध्यमातून जनमानसामध्ये चांगल्या विचाराची पेरणी होऊन त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन एक स्वच्छ सौहार्दपूर्ण समाजाची निर्मिती होऊन त्याचं एक प्रकारे आपल्या समाजाच्या विकासासाठी, पर्यायाने देशाच्या विकासासाठी हातभारच आहे. म्हणून मी त्यांना पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय अलीम सर हे आपणाला सत्काराचं उत्तर देतील. 5 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावे. सर्वांनी अलीम सरांच्या गौरवाबद्दल
टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं. माझा जे गौरव केलेला आहे ते मी भावनिक झालेलो आहे. माझ्यातला मी कसा मी आहे हे मला आज या व्याख्यानमालेच्या हक्काच्या व्याख्यानाच्या माध्यमातून मला कळलेलं आहे. माझ्यातलं मी अजून सुद्धा मला कारण होतं या निमित्तानं मिळालेलं आहे. आणि बनसोड सर सारखा एक ज्ञानी माणूस ज्यांनी मराठवाड्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळे अधिकारी बनवण्याचं सामर्थ्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अशा व्यक्तीच्या हस्ते आणि ज्याच्या नावामध्ये कृष्ण आहे अशा आदरणीय संजनशिव सर यांच्या हस्ते हा सन्मान माझा झाला. माझे सर्व दैवत माझ्या आलमप्रभू नगरीचं सर्व दैवत ज्याच्यासमोर बोलण्याचं सामर्थ्य ठेवलेलं आहे त्यांनी मला सहन केलं, ऐकलं आणि ऐकणार आहे. अजून मी 30-40 वर्ष यांना अजून बोलणारच आहे. आलमप्रभूची कृपा असणार आहे, 100% असणार आहे. असं म्हणतात रंगल्या मैफिलीत आमची व्यथ्यांची उधळ आहे, राज्य तुमची आहे, सत्ता तुमची आहे, त्याची भोग आम्हाला आहे. आम्ही तुम्हाला ईश्वर मानतो, तुमच्या हाती देतो आमची पोठं वाजवायला बोडवायला. या इथं शमशान आहे, शमशानीतल्या समाधीतल्या प्रेतांनी आपली व्यथा मांडण्याचा निश्चय केलेला आहे. खऱ्या अर्थानं मनुष्य हा निस्तब्ध राहिलेला आहे, पण माणसाला बोलकं करणं, माणसाला चाललं करणं हे सामर्थ्य ईश्वर कुणालाही देत नाही ज्याच्या नावामध्ये अरुण आहे. आणि प्रत्येकाला आपल्या आईबापावर प्रेम असतो, असणार 100% असणारच आहे. रामालाही होता, कृष्णालाही होता. कृष्ण विष्णूचे अवतार, राम विष्णूचे अवतार. हे देव असून सुद्धा त्यांना आईचं वास्तव्य, त्याला आईचं महत्व कळावं म्हणून त्यांनी आईच्या पोटी जन्म घेतला. म्हणून श्रीरामाची आई होती, कृष्णाची आई होती. आणि खऱ्या अर्थानं हे लक्षात आणताना लोकांना सांगताना आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि तसंच अनुकरण केलेलं आहे. पहिल्यांदा आमच्या जिल्ह्यामध्ये असं घडलं, आईचं जेव्हा दिवस असतो त्यांचे अस्थी ठेवून झाड लावायचं, ह्याचं अनुकरण सगळे करतात. खऱ्या अर्थानं प्रत्येकजण आपला परीने करतो आहे, श्रद्धा करतो आहे, केलं पाहिजे आहे. आणि जगण्यामध्येच जी आईची सेवा करतो आहे त्याला खऱ्या अर्थानं त्याला सेवा म्हणतात. हे सेवाचं बीज आम्ही अरुण सरांच्या टीमच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि माझा सत्कार झाला, मी भावनिक झालो आहे. मी अत्यंत दुःखी आहे आज, परंतु मी भावनिक झालो आहे. माझ्यातला मी आज मला कळाला माझ्या गावाच्या लोकांसमोर अण्णा की मी काय आहे, मी काय सेवा केलेलं आहे. मी पुन्हा एकदा मला बोलायला संधी दिलेली. आपण ज्यांचं वक्तव्य ऐकण्यासाठी आलेले आहेत हे मी काय मिळेल मला बोलायची संधी दिली, मी थोडा भावनिक झालो, मला माफ करा. शेवटी एकच म्हणेल, हमें दुनिया से क्या मतलब, पाठशाला ही वतन अपना, मर मिटेंगे किताबों पर, हर वर्ष कफन अपना. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. विचारपीठाची परंपरा थोडी मोडीत काढू. अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी पाचारण करतो प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण चंदनशिव सर. त्यांनी आपलं मनोगत 7 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण चंदनशिव सर. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लावलेले प्राध्यापक रवींद्रजी बनसोड सर, मी त्यांना ओळखतो कारण त्यांच्या यूट्यूबवर मी सातत्यानं पाहत असतो. ते मला ओळखत नसतील आणि ओळखायचं कारण पण नाही, परंतु खूप त्यांच्या यूट्यूबवर मी पाहिलेले आहेत. अनेक विषयावर ते त्यांचे मत व्यक्त करतात आणि ते करेक्ट असतं. यानंतर या मंचावर उपस्थित असलेले PSI साहेब, सूर्यवंशी साहेब, वरवडे साहेब आणि या कार्यक्रमामध्ये आलम सरांचं खऱ्या अर्थानं सत्कार केला. तुमच्या या व्याख्यानमालेच्या समितीचं खरं कौतुक मी पहिल्यांदा करतो, कारण सामाजिक भान ठेवून ज्या व्यक्तीनं या नगरीमध्ये आपल्या कार्याचं अनेक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, खेळाचं असेल, कुठलंही क्षेत्र आलिम सरांना वर्ज्य नाही. आणि त्यांचं भान ठेवून आपण या मंचावर त्यांचं कौतुक केलं, त्यासाठी त्यांच्यातर्फे मी आभार मानतो. आणि
या कार्यक्रमाचं संकेत सोडून चंदन शिवे सर म्हणले की संकेत सोडून अध्यक्षाला भाषण करायचे. मला वाटतंय रवींद्र जी बनसोड सर बोलल्यानंतर माझ्या भाषणाला कुणीही थांबणार नाही हे यांना पूर्ण जाणीव असल्यामुळं मला त्यांनी बोलायला संधी दिलेली आहे. तर मी सुद्धा सरांच्या आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. मला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोलवलं त्याच्याबद्दल या संयोजन समितीची मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. आपण मोजक्या शब्दामध्ये अध्यक्षीय समारोप केलेला आहे. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपले कान आतुर झालेले आहेत असे आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर रवींद्रजी बनसोड सर, संस्थापक बनसोड ग्रुप ऑफ एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर यांना मी विनंती करतो की आपण वेळेचं बंधन न करता आपले विचार व्यक्त करावेत. सन्माननीय रवींद्रजी बनसोड सर. आम्हा गरीदन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्देचे आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. असा 21व्या शतकातील देव हा चर्चमध्ये, मस्जिदमध्ये, मंदिरमध्ये नसून तो ज्ञानामध्ये आहे असं ज्यांनी 17व्या शतकात सांगितलं ते जगद्गुरु तुकोबाराय. ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि आपल्या पुत्राच्या माध्यमातून ते साकार केलं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी महाराज. ज्या महामानवाचा नुसता उल्लेख जरी केला तर तुमची आमची छाती किमान 2 इंच जास्त फुगल्याशिवाय राहत नाही असे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी ग्रंथलेखनास सुरुवात केली. बुधभूषणम, नखशिकात, नायिका भेद, 7 शतक अशा विविध रसप्रधान 4 ग्रंथाची निर्मिती केली. आणि ज्यांनी आपल्या बुधभूषणम ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय ते तुम्ही आम्ही आपल्या काळजावर कोरून ठेवायला हवं. ते छत्रपती संभाजीराजे आपल्या बुधभूषणम ग्रंथामध्ये म्हणतात जे दैववादी असतात, जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि ज्या वेळेस छत्रपती नाहीत, औरंगजेबाला वाटलं की आपण आता हा मराठ्यांचं राज्य सहज घेऊ, त्यावेळेस एका स्त्रीने हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून औरंगजेबाशी संघर्ष केला आणि औरंगजेबाची कबर इथं छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला खुलताबाद मध्ये तिथे तयार करावी लागली. म्हणजे औरंगजेब इथे येऊन सुद्धा दक्षिणेत उतरूनही तो मराठ्यांचं राज्य बुडवू शकलं नाही. ते फक्त एका महिलेमुळे. म्हणजे एक महिला काय करू शकते आणि ती महिला तिच्याबद्दल म्हटलं जातं दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचं गेलं पाणी, भद्रकाली कोपली रामराणी ताराराणी. त्या ताराराणी माँसाहेब. आणि ज्या वेळेस छत्रपतींच्या या घराण्याचा वारसाचा विसर तुम्हा आम्हाला पडला त्यावेळेस छत्रपतींच्या समाधीचा शोध घेणारे, तिचा जीर्णोद्धार करणारे, त्यावर फुले वाहणारे आणि या देशामधली पहिली शिवजयंती सुरू करणारे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, ज्यांच्यामुळे आज महिला शिकतायत, महिला अधिकारी बनतायत, महिला राष्ट्रपती बनली, त्या माता सावित्रीबाई फुले. आणि या तमाम महामानवांचे विचार ज्यांनी घटनेत प्रत्यक्ष साकार केले असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या परंपरेतील इतर सर्व महामानवांना मी सर्वप्रथम माझ्या वतीने, विचारपीठाच्या वतीने आणि आपण सर्व उपस्थित माता भगिनी आणि बांधवांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो.
खरं म्हणजे स्टेजवरल्या प्रत्येकाचं नाव मी घेत नाही आता, कारण तुम्हाला सगळ्यांना नावं माहीत झाली. पण मला या कार्यक्रमासाठी बोलावलं. खरं तर सध्याचे दिवस असे असतात की आम्ही क्लासेस चालवतो, त्याच्यामुळे कसं की जे विद्यार्थी असतील 11वी-12वी त्यांना माहिती आहे काही प्रॅक्टिकल चालू आहे, काही पेपर चालू आहे, सगळी धावपळ चालू आहे, जाहिरात चालू आहे. आणि त्यातून फेब्रुवारीची तारीख द्यायची, वेळ द्यायची, आणि ती पण भूमला द्यायची. इतक्या दूर यायचं. कारण व्याख्यान देणं हा माझा धंदा नाहीये, ती माझी आवड आहे. ते आतून येतं. आजपर्यंत मी हजारोने व्याख्यान दिले, कोणत्याही व्याख्यानाचा 1 रुपयाही मानधन मी घेतलेलं नाही. डिझेल पेट्रोलचे पैसे देखील मी कोणाकडून घेतलेले नाही. त्यामुळे म्हटलं इतक्या दूर जायचं, आपला एक दिवस घालवायचा, कसं शक्य होईल. पण 2 गोष्टींमुळे ते शक्य झालं. एक पहिली गोष्ट म्हणजे आमचे गुरुवर्य, ज्यांची जन्मभूमी जरी भूम असेल तरीही ज्यांची 35 वर्ष कर्मभूमी हे संभाजीनगर होती, त्यातला आमचा गंगापूर तालुका होता, असे आमचे गुंजाळ सरांचा आग्रह होता. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम एका आईच्या स्मरणार्थ ठेवलेला होता. त्यामुळे या कार्यक्रमाला नाही म्हणण्याची हिंमत मज कामराची नाही. म्हणून मी निश्चितपणे अरुण गाढवे सरांना खरं मी इतकं धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कार्यक्रम स्वतः आयोजित करून देखील ते स्टेजवर येत नाहीत. दुसरी गोष्ट, कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी संभाजीनगर पर्यंत ते आले. आणि त्याच्यानंतर मी त्यांची तळमळ बघितली, आणि ती तळमळ होती की चांगले विचार हे मल्टिप्लाय झाले पाहिजे, चांगले विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. असं म्हणतात की एका वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा, आणखी काही 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसं पेरा, पण हजारो वर्षाची तयारी करायची असेल तर फक्त आणि फक्त विचार पेरा. हे विचार पेरण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल मला वाटतं एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं संयोजक पूर्ण समितीचं अभिनंदन करूया. मला त्यांनी विषय विचारला, सर कोणता विषय पाहिजे? म्हटलं कोणताही द्या, कारण मला स्वतःला आवड आहे बोलण्याची. आणि मला असं वाटतं की नवीन विषय मिळाला तर आपण त्याचा अभ्यास करतो आणि आपण त्या चरित्राच्या सोबत जातो, सहवासात जातो. पण मग त्यांनी मला सांगितलं की तुकाराम महाराजांवर सर तुम्ही बोला. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तो माझ्या आवडीचा विषय. मग विषय काय द्यायचा? तर त्यांनी सांगितलं विषय असा देऊयात की तुकाराम महाराजांबद्दल तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे जे लोकांना सर्वसामान्याला समजेल. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं आपण नाव असं ठेवूया, अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज छोटे झाले, सूक्ष्म झाले तर किती होतील? तर अणु रेणू इतके छोटे होतील, म्हणजे ॲटम इतके छोटे होतील. आणि मोठे झाले तर तुका आकाशा एवढा, म्हणजे तुकाराम महाराज एवढे विशाल होतील की पूर्ण पृथ्वी व्यापतील, आकाशा एवढे मोठे होतील. सूक्ष्मपणात पण ताकद असते. अणु म्हणजे ॲटम असतो, ॲटम बॉम्बची ताकद तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुकाराम महाराज या पृथ्वी तलावर झालेल्या संत माळेतील असे संत आहे की ज्यांचे विचार आज प्रत्येक माणसाला आज 21व्या शतकात देखील समजावून घेण्याची गरज आहे. आणि ज्याने तुकाराम महाराजांचे विचार समजावून घेतले त्याच्या आयुष्याचं सोनं भरत झाल्याशिवाय राहणार नाही, हे ह्या निमित्ताने मला सांगायचंय. बांधवांनो, कोणाकोणाला तुकाराम महाराज कळाले? कुणी तुकोबारायांचा अभ्यास केला, तुकोबारायांचा अभ्यास केला तो महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंनी तुकारामांचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर तुकारामांसारखे अभंग त्यांनी अखंड नावाने लिहिले, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. महात्मा फुलेंनी गुरुस्थानी मानलं तुकोबारायांना.
त्यानंतर अभ्यास कोणी केला? शाहू महाराजांनी. ज्यावेळेस वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांवर आरोप झाले त्यावेळेस शाहू महाराज व्यथित झाले. शाहू महाराजांना प्रचंड राग आला आणि त्यांना असं वाटलं की काय करू आणि काय नाही करू. पण त्यावेळेस त्यांनी वाचलं, त्यांना कुणबी म्हणून सांगितलं गेलं. त्यांना सांगितलं तुमची पूजा केल्या जाऊ शकत नाही, तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हटल्या जाऊ शकत नाही, पुराणोक्त मंत्र म्हटल्या जाईल. त्यांना वाटलं मी एवढा छत्रपती असून क्षत्रिय असून माझं असं का. त्यावेळेस तुकाराम महाराजांची गाथा वाचली, एक अभंग वाचला आणि तो होता बरे झालो देवा कुणबी केलो, नाही तरी दंबेची असतो मेलो. अरे बरं झालं मला कुणबी केलं, नाही तर मला जर काही उच्च वर्णामध्ये जन्म घातला असता तर मी दंभानेच मेलो असतो, अहंकारानेच मेलो असतो. असं जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग वाचला आणि शाहू महाराज शांत झाले आणि ते शांतपणे पुढचे अभंग वाचायला लागले. वाचता वाचता एका अभंगापर्यंत पोहोचले. तो अभंग होता जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि मग त्या संस्थानिक छत्रपती असलेल्या शाहू महाराजांना आपलं पुढचं आयुष्य कशासाठी जगायचंय याचा मंत्र सापडला आणि त्यांनी ठरवलं की जगद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जे रंजले गांजले आहे त्यांची सेवा करण्यासाठी जगायचं. आणि त्यामुळे त्यांनी आयुष्यभर रंजल्या गांजल्यांची सेवा केली. आणि या सगळ्या रंजल्या गांजल्यांना 26 जुलै 1902 ला या देशातील पहिलं आरक्षण लागू करणारे राजर्षी शाहू छत्रपती ठरले. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि हे आरक्षण फक्त उच्चवर्णीय 4-5 जाती सोडून प्रत्येक जातीला शाहू महाराजांनी लागू केलं. म्हणजे शाहू महाराज जे संस्थानिक छत्रपती होते ते राजर्षी पर्यंत पोहोचले ते फक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांमुळे. एवढंच कशाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मूक नायक नामाच्या पाक्षिकाच्या वर तुकोबारायांचा अभंग लिहायचे आणि तो अभंग होता नाही जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित. हा अभंग पाक्षिकावर लिहिणारे बाबासाहेब होते. एवढंच नाही तर बाबासाहेबांना ज्यावेळेस विचारलं गेलं, बाबासाहेबांना विचारलं की तुम्हाला गांधींची अहिंसा मान्य आहे का, तर बाबासाहेबांनी सांगितलं मला गांधींची अहिंसा मान्य नाही, मला जगद्गुरु तुकोबारायांची अहिंसा मान्य आहे. आणि ती कोणती, तर दया तिचे नाव भूताचे पालन आणिक निर्दालन कंटकाचे. म्हणजे चांगल्याचं संरक्षण करा आणि कंटकाचा समाचार घ्या. जे आपण खल निग्रहण आहे आता इथे पीआय तर तुमचा मंत्र जो आहे तो सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या वाक्यावरचा आहे. सज्जनाचं रक्षण करा, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकाचे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच कशाला, बाबासाहेबांना ज्यावेळेस विचारलं गेलं की तुम्हाला मराठी मधल्या पुस्तकांबद्दल काय वाटतं, तर बाबासाहेबांनी सांगितलं की मराठी मधली सगळी पुस्तकं अरबी समुद्रात टाकून दिली तर सांगत चालेल. पुस्तक प्रेमी बाबासाहेब असे म्हणतात. कारण बाबासाहेबांना ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं माझ्या ग्रंथालयाला जर कोणी हात लावला तर मी ते हात कलम करीन. एवढं पुस्तक प्रेमी असलेले बाबासाहेब, ते बाबासाहेब म्हणतात की मराठीतली सगळी पुस्तकं अरबी समुद्रात टाकली तरी चालतील, फक्त 2 पुस्तकं सोडून. एक जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आणि एक ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. हे 2 पुस्तकं सोडून सगळी पुस्तकं जरी अरबी समुद्रात बुडवली तर मला वाईट वाटणार नाही, हे बाबासाहेब सांगतात. एवढंच कशाला, त्याच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की जे तुकडोजी महाराजांनी अभंग लिहिलेला आहे, संत मुकुटमणी तुकाराम, संत मुकुटमणी तुकाराम जयांनी अभंग कथिले अति सुगम, मार्ग केला व्यवहारक्षम भोळ्या भाबड्या जनासाठी. याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांनी काय केलं तर अध्यात्म जे असेल, जगण्याचा मंत्र जो असेल तो भोळ्या भाबड्या जनतेला समजेल अशा स्वरूपात तो आणण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. एक तुकडोजी महाराज म्हणतात. एवढंच कशाला की गाडगे बाबा जे निरक्षर होते ते गाडगे बाबा सुद्धा कीर्तनामध्ये प्रत्येक वेळेस तुकाराम महाराजांचा अभंग घ्यायचे
आणि त्यामुळे गाडगे बाबा हे राष्ट्रसंत ठरले, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गाडगे बाबांना जे लक्षात आलं ते आजही आपल्याला लक्षात येत नाही. गाडगे बाबा आपल्या कीर्तनामध्ये लोकांना विचारायचे, अरे बाबा रे, तू कलेक्टर कामून नाही झाला. गाडगे बाबा लोकांना विचारायचे, तू कलेक्टर कामून नाही झाला. लोक उभे राहायचे आणि सांगायचे, बाबा माझ्या बापाने मला शिकवलं नाही म्हणून मी कलेक्टर नाही झालो. गाडगे बाबा ते ऐकल्यानंतर सांगायचे, गाडगे बाबा म्हणायचे, अरे तुला तुझ्या बापाने नाही शिकवलं म्हणून तुला कलेक्टर नाही होता आलं, पण तू तुझ्या लेकराने शिकव, त्याला कलेक्टर बनव आणि तू कलेक्टरचा बाप बन. हे सांगणारे गाडगे बाबा तुमच्या आमच्यापर्यंत जे पोहोचले ते तुकाराम महाराजांचे विचार आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही आम्ही जर लक्षात घेतलं तर अगदी भालचंद्र नेमाडे हे सुद्धा म्हणतात की मराठी भाषा जर त्यातून तुकाराम महाराजांची गाथा काढून टाकली तर ती वांज स्त्री सारखी आहे. हे कोण सांगतं? हे भालचंद्र नेमाडे सांगतात. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन युनेस्को जी संस्था आहे, ह्या युनेस्कोने जगभरामधलं जे चांगलं वाङ्मय असतं, जे चांगलं आहे जगातलं, याचा इंग्रजीत अनुवाद करण्यासाठी, फ्रेंच मध्ये अनुवाद करण्यासाठी आणि स्पॅनिश मध्ये अनुवाद करण्यासाठी, परत बघा, इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश या तीन भाषेमध्ये जगातलं जे चांगलं असेल त्याचा अनुवाद करण्यासाठी त्यांनी एक मोहीम राबवली. आणि त्यावेळेस ते भारतात आले. भारतातलं सगळं साहित्य वाचलं आणि भारतातलं सगळं साहित्य वाचल्यानंतर 14 भाषेतलं साहित्याचा अभ्यास केल्यानंतर युनेस्कोने 2 पुस्तकं निवडली की जी इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश मध्ये ट्रान्सलेट करायची, भाषांतर करायची. ती 2 पुस्तकं देखील 30 पुस्तकं होती. एक जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आणि एक संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. हे आम्हाला लक्षात असलं पाहिजे. आणि ते पुस्तक आपल्या घरात नाहीये, ते पुस्तक आपण वाचत नाहीये. तुका आकाशा एवढा मी यासाठी म्हणेल की इतकं ज्याला तुकाराम महाराज समजले ते राजर्षी झाले, ज्यांना तुकाराम महाराज समजलं ते भारतरत्न झाले, विश्वरत्न झाले, ज्यांना तुकाराम महाराज समजले ते महात्मा झाले. मग तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराजांना समजून घ्यायचं की नाही? तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराजांबद्दल काही माहिती असायला हवी की नाही? मी तर नेहमी म्हणतो की माणसाचे चरित्र वाचू नका. तो कधी जन्मला कधी मेला ह्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त त्याने काय विचार दिले ते विचार तुम्ही वाचले पाहिजे, ते विचार तुम्ही आत्मसात केले पाहिजे. बांधवांनो, जगद्गुरु तुकोबारायांबद्दल जर आपण बघितलं, 1608चा जन्म, 1650चा मृत्यू, म्हणजे शिवाजी महाराजांच्या समकालीन. 1608चा जन्म, 1650चा मृत्यू, शिवाजी महाराजांचा 1630 आणि पुढे 50 वर्ष 1680चा मृत्यू. म्हणजे शिवाजी महाराजांचे समकालीन तुकाराम महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म 30, मृत्यू 80, वय अवघ 50 वर्ष. तुकाराम महाराजांचं वय अवघ 42 वर्ष. त्याच्या पुढे आपण गेलो, स्वामी विवेकानंद, वय 39 वर्ष. त्याच्या पुढे गेलो आपण, छत्रपती संभाजी महाराज, वय फक्त 32 वर्ष. त्याच्या पुढे आपण गेलो, भगतसिंह, वय फक्त 23 वर्ष. संत ज्ञानेश्वर, वय फक्त 21 वर्ष. म्हणजे 50 वर्षाच्या आत आयुष्य लाभलेल्या माणसांनी क्रांती केल्या. मग तुम्ही आम्ही कधी जागे होणार आहोत? कधी आपल्याला जाग येईल? फक्त जन्म आणि मृत्यू याच्यामधला प्रवास म्हणजे जगणं नसतं. बांधवांनो, आयुष्य किती लांब जगलो, काही 100 वर्ष जगतात, घरच्याला कंटाळा येतो, ते घरचे म्हणतात उचला रे बाबा याला, तो स्वतः पण म्हणतो उचल रे बाबा मला, तरीही ते जात नाही. 100 वर्ष जगतात, पण त्या जगण्याला काही अर्थ नसतो. आयुष्य जगताना लांबी महत्वाची नाहीये, त्याची खोली महत्वाची असते. किती जगलो याला महत्व नाही, कशासाठी जगलो आणि काय जगलो याला महत्व आहे.
हे जगणं जगद्गुरु तुकोबारायांचं आहे, हे जगणं छत्रपती शिवरायांचं आहे, संभाजी महाराजांचं आहे, बाबासाहेबांचं आहे, अण्णाभाऊ साठेंचं आहे. असंख्य उदाहरणं आपण याची घेऊ शकतो. म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असू द्या. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला जर काही ताळ नसेल, तुका म्हणे नाही ताळा अवघी अवकळा. ज्याला ताळा नाही त्याची पूर्ण अवकळ आहे, त्याचे पूर्ण हाल आहे, हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि जीवन जगताना आपल्याला आपल्या मनावर ताबा ठेवावा लागेल, तरच आपण आयुष्यात पुढे काहीतरी करू शकतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. अंकुश म्हणजे काय? कंट्रोल, जो हत्तीला कंट्रोल करतो. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. तुमच्या मनावर जर ताबा असेल ना, तुमचा प्रत्येक दिवस तुम्ही जागृतीने एका वेगळ्या पद्धतीने जगू शकता. हे सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला माहित पाहिजे बांधवांनो. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल, एवढं तर जाऊच द्या, त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की जगद्गुरु तुकोबारायांना वारकरी बांधव सुद्धा पंचम वेद म्हणतात. म्हणजे 4 वेद नंतर जर 5वा वेद कोणता असेल तर ती जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे, असं वारकरी समाज सुद्धा मानतो. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि याला कारण काय? तुकाराम महाराजांच्या काळात त्यांना अक्षर घोकण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मग एवढा अभ्यास केला कुठून की तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासाची ठावा, इतरांनी वहावा भार माथा. अरे वेदाचा अर्थ कोणाला माहितीये? तर मला माहितीये. तुकाराम महाराज म्हणतात, बाकी डोक्यावर ते कागद घेऊन नाचा, तुम्हाला त्याचा अर्थ समजला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. अरे मी सहज जरी बोललो ना, मी ह्याच्या गाथेमध्ये ते काही बोलले, तिथे वेदांत पाणी वाहतं, हे तुकाराम महाराज सांगतात. त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आई ते केलो न हो. म्हणजे आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहे, ही सांगण्याची धमक, ही सांगण्याची ताकद जगद्गुरु तुकोबारायांमध्ये, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची साधला, निजनिष्ठा नाम गावे, निजनिष्ठा नाम गावे, विठोबाशी शरण जावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतकाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाची होत. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुकाराम महाराजांनी जे 33 कोटी देवांमध्ये हिंदू समाज वाटल्या गेलेला होता, त्याला फक्त विठोबा या एका देवाकडे आणण्याचं काम जगद्गुरूंनी केलं. इतर आपल्याकडे देवच देव होते, याचा हा देव, त्याचा तो देव, त्याचा तो देव. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे असं करू नका, एका देवाचं फक्त भक्ती करा. आणि ती भक्ती कोणाची करा? तर ती पांडुरंगाची करा, हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. आणि सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, पतिवर्ते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा पायी. म्हणजे जसा एखाद्या पतिव्रता स्त्रीला तिचा नवरा फक्त प्रमाण असतो, महत्वाचा असतो, तसा आम्हाला फक्त नारायण म्हणजे विठ्ठल महत्वाचा आहे. 33 कोटी देवांचं एका विठ्ठलामध्ये आणून तुकाराम महाराजांनी साध्य काय केलं, हे तुम्ही आम्ही तपासलं पाहिजे. कारण 33 कोटी देवांचं ज्यावेळेस आपण नाव घेतो, त्यावेळेस आपण कर्मकांडामध्ये अडकतो. वारकरी संप्रदायाचे सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं असेल, त्यांनी तुम्हाला आम्हाला कर्मकांडातून बाहेर काढलं. हे वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्वाचं यश बांधवांनो, त्यांनी तुम्हाला आम्हाला त्यातून मुक्त केलं. काय म्हणतात ते? तुकाराम महाराज सांगतात, गुंतता साधनी देव नाही त्रिभुवनी. गुंतता साधनी देव नाही त्रिभुवनी. म्हणजे तुम्ही जर एखाद्या साधनात गुंतला, एखाद्या पूजेत गुंतला आणि त्यामुळे देव मिळेल असं तुम्हाला वाटत असेल, तर जगद्गुरू म्हणतात, तुम्हाला त्रिभुवनामध्ये कुठेही साधनाने देव मिळणार नाही. गुंतता साधनी देव नाही त्रिभुवनी. मग तुकाराम महाराज म्हणतात, देव मिळेल कसा? तर तुकाराम महाराज म्हणतात, बाकी काहीच करू नका, फक्त तुमचा भाव ठेवा, तुमची श्रद्धा ठेवा. भावची कारण मोक्षाचे साधन बोलिले. मोक्षाचं साधन जर कोणतं असेल तर फक्त तुमचा भाव असणं गरजेचं आहे. तुम्ही किती सत्यनारायण घालता आणि किती प्रसाद खाऊ घालता आणि किती पूजा करता आणि किती तूप यज्ञामध्ये टाकता, याला महत्व नाही.
हे मी नाही, हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून विठ्ठलाकडे जर तुम्ही बघितलं असेल तर नवस बोलण्याची प्रथा नाहीये वारकऱ्यांमध्ये. तुम्हाला माहित असेल तिथे पैसे ठेवण्याची पण प्रथा नव्हती, आता नंतर लोकांनी सुरू केली. आणि पैसे ठेवून आपण काय करतो, 100 रुपयाची नोट टाकतो आणि देवाला म्हणतो आपण काय, माझं 1 करोडचं काम होऊ दे. अरे तो 1 करोड तुम्हाला देणार आहे, त्याला तुम्ही 100 रुपये देत असेल तर त्याची किती इन्सल्ट होईल, किती मोठा अपमान आहे. तो तुम्हाला शाप देईल. हा नालायक माझ्याकडे 1 करोडचं काम घेऊन आला, मला 100 रुपये लाच देतोय. तो तुम्हाला शाप देईल, आशीर्वाद देणार नाही. म्हणून वारकऱ्यांमध्ये जुन्या काळामध्ये नवसाची प्रथा नव्हती बांधवांनो, हे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबाराय आकाशा एवढे मी म्हणतोच यासाठी की जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळामध्ये विज्ञानवाद तुम्हाला आम्हाला शिकवलेला आहे, सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नवसे कन्या पुत्र होती. नवसाने जर मुलगी किंवा मुलगा होत असेल, कधी 17व्या शतकात. आज मुलगा मुलगी होण्यासाठी 21व्या शतकात नवस करणारे आपण, आणि 17व्या शतकात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. नवसाने जर मुलगा मुलगी होत असेल तर लग्न करण्याची गरजच नाही, फक्त नवस करा आणि मुलगा मुलगी होईल. हे विज्ञान 17व्या शतकात जगद्गुरूंनी सांगितलं. 21व्या शतकात आपण मात्र पुन्हा पहिल्या त्या 17व्या शतकाच्या पहिल्या काळात जाऊन बसलो. म्हणून गाथा वाचणं, गाथेचा अभ्यास करणं बांधवांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी 33 कोटीचा जो देव आहे, 33 कोटी देव एका विठ्ठलात आणले. विठ्ठलात आणल्यानंतर त्या विठ्ठलापासून काढून त्यांनी ते 33 कोटी देव जे आहेत ते सर्वसामान्यामध्ये आणले. त्यांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव कोणामध्ये जाणार, जे रंजले गांजले असेल त्यांची सेवा करणारा तो खरा साधू, त्याच्या ठिकाणी देव. आज आपल्याला एकतरी महाराज किंवा एकतरी साधू किंवा एकतरी बाई किंवा एकतरी आम्हा अशी दिसते का हो, रंजल्या गांध्याची गरीबाची सेवा करणारी. त्यांच्या सेवा करायला शिफ्ट मध्ये लोक असतात. 4 घंटे हे, त्याच्यानंतर 4 घंटे हे, 4 घंटे हे. म्हणजे तुकाराम महाराज इतकं म्हणतात, इथे मी बोलू शकत नाही काही माता भगिनी, इतकं काही काही सांगितलेलं आहे त्यांनी, इतके फटके मारलेले आहेत तुकाराम महाराजांनी. एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा, पूस नाही पायचारी मनुष्यपरी कुत्री ती. ते म्हणतात गुरु शिष्यपण हे तो अधमची लक्षणं. म्हणजे एखादा शिष्य बनवणे, त्याच्याकडून सेवा करून घेणे हे अधमपणाचं लक्षण आहे, वाईट लक्षण आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि त्याच गाथेचा अभ्यास करून, त्यावरच कीर्तन करून, त्यावरच प्रवचन करून जर कोणी त्यावरच दुकानदारी करत असेल तर बांधवांनो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण याला खतपाणी आपण घालतो, त्याने घालतो, आपण हे खतपाणी घालतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी 33 कोटीचा एका विठ्ठलात आणला, विठ्ठलाचा रंजल्या गांजल्यामध्ये लोकांमध्ये आणला. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन म्हटलं, आता पंढरपूरला आपण जायची गरज नाही. कासया येऊ जाऊ, काय जाऊनी तेथे पाहू, मुले लेकरे घरदार माझे हेची पंढरपूर. मी का तिकडे जाऊ, का येऊ, कशाला वाड्या करत बसू. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतली, माझ्या मुलाची लेकराची काळजी घेतली, तरीही त्यांच्या देव आहे हे सांगणारे तुकोबाराय तुम्ही आम्ही लक्षात घेतले पाहिजे. आपण कमीत कमी आपल्या कुटुंबाचं तरी भलं करू शकलो पाहिजे. एक वडील म्हणून, एक आई म्हणून, एक भाऊ म्हणून, एक बहीण म्हणून हे कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो. आणि त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कुटुंबानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव कुठे आहे. तर तुकोबाराय म्हणतात, देव आहे अंतर्यामी, आतमध्ये देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना. अरे तू तीर्थाला जातो देव बघायला, देव तुझ्यात आहे. तुझं शरीर त्या देवाचं मंदिर आहे. त्याला जर तू स्वच्छ ठेवत असेल, त्याला जर चांगलं ठेवत असेल तर खऱ्या अर्थाने तू देवाची पूजा करतो. तू जर मनाने चांगला असेल तर तू खऱ्या अर्थाने देवाची पूजा करतो, खऱ्या अर्थाने देव तुझ्यामध्ये आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात बांधवांनो. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना.
आपल्या देहामध्ये आपण आपला देव पाहिला पाहिजे, हे कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात घ्या बांधवांनो. आणि तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी सांगितलं की अरे देहामध्ये आहे, पण देहामध्ये कधी राहील तर जर ह्या मेंदूमध्ये आपली अक्कल असेल तर राहील. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्या पुढे नेऊन ठेवला देव. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्देची आमच्या जीवाची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. देव कोण असेल तर शब्द म्हणजे नॉलेज, ज्ञान हा देव असणार आहे. आणि त्याची पूजा कशाने करायची आहे तर स्वतः ज्ञानी बनून त्याची पूजा करायची आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सजीव तुळस तोडावी, निर्जीव पाषाणासी वहावी. एवढं अध्यात्म. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वर आळविती. आमचे सोयरे कोण? आता मराठा समाजामध्ये सध्या सगळ्याच माहिती, सगळे सोयरेचे JR चालू आहे. सगळे कोण सोयरे कोण? काय म्हणतात संत जगद्गुरु तुकोबाराय? काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय? म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणजे झाडं सुद्धा आमचे सोयरे आहेत, पक्षी सुद्धा आमचे सोयरे आहेत. पक्षी ही सुस्वर आळविती. ज्ञानेश्वर माऊली काही वेगळं सांगत नाही. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्याला काय सांगतात? ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्याला सांगतात, चंद्र मेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सदा ही सज्जन सर्वा सोयरी होत. म्हणजे सगळे प्राणी मात्र आपले सोयरे आहेत, सगळे प्राणी मात्र आपले नातेवाईक आहेत. हे जगद्गुरु सांगतात, हे ते सांगतात. म्हणजे आपण कुठून कुठपर्यंत येऊन पोहोचलो याचा विचार करण्याची आपल्याला खरंच मनापासून गरज आहे, आवश्यकता आहे बांधवांनो. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की खरंच तुका आकाश एवढा. तुकाराम महाराज काय तर एक आकाश आहे. पुण्य पाप कशाला म्हणायचं प्रश्न आहे. आजही म्हातारं होऊन माणूस मरून जातं तरी सुद्धा त्याला पाप आणि पुण्यामध्ये फरक करता येत नाही. पाप कशाला, पुण्य कशाला. दररोज दर्शन घेतलं तर पुण्य किंवा दर्शन नाही घेतलं तर पाप. जगद्गुरु तुकोबारायांनी व्याख्या सांगितलेली. आणि असं नाही, काय अभ्यास आहे त्यांचा. ती व्याख्या 18 पुराण ज्यांनी लिहिले त्या व्यासांनी ती व्याख्या दिलेली आहे एका पुराणात, पण ती तुम्हाला समजणार नाही. व्यास म्हणतात, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. म्हणजे 18 पुराण लिहिल्यानंतर त्यांचं वचन आहे व्यासांचं की पुण्य कोणाला म्हणायचं तर परोपकाराला पुण्य म्हणायचं, आणि पाप कोणाला म्हणायचं तर परपिडेला, दुसऱ्याला त्रास दिला तर त्याला पाप म्हणायचं. अरे जगद्गुरूंनी जो सोपा मार्ग केला, जो तुकडोजी महाराजांनी सांगितला, तो जगद्गुरूंनी याला सोप्या भाषेत सांगितलं. पुण्य पुण्य परोपकार, पाप ते परपिडा, आणिक नाही तुझा जोडायसी. पुण्य कोणाला म्हणायचं तर आपण परोपकार केला, एखाद्यासाठी चांगलं काम केलं तर पुण्य, आणि आपण एखाद्याला त्रास दिला तर ते पाप. माझं तुम्हाला ठाम मत आहे, उद्यापासून एक डायरी करा, घरी रात्री झोपताना लिहा, 2 कॉलम त्याच्यामध्ये करा. आपण त्रास दिलेला तिथे एक टिक मारायची, आणि आपण एखाद्याचं चांगलं काम केलं तिथे टिक मारायची. आणि त्याच्यानंतर आयुष्यात ज्यावेळेस आपला अंतकाळ येईल त्यावेळेस आपल्या नातवाकडून टोटल मारून घ्यायची. पुण्याच्या लिस्टमध्ये 1 मार्क जास्त असेल तर वर समजायचं, आणि पापाच्या लिस्टमध्ये 1 मार्क जास्त असेल तर खाली समजायचं. याच्या पलीकडं काही नाहीये. पुण्य परोपकार, पाप ते परपिडा. अहो कसं जगावं, काय सुंदर पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गाई पशूंचे पालन, तानेला जीवन वनामासी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये जगायचं कसं आहे तर तुकाराम महाराज सांगत नाही की पैसे कमवू नका, कमवा. जोडून या धन, धन जमवा, धन कमवा, पण कसं कमवा? जोडून या धन
उत्तम व्यवहार आहे. चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या मार्गाच्या धनाचा सुगंध पैसा आपल्या घरामध्ये येऊ द्या. तुकाराम महाराज त्याच्यामध्ये सगळं काही आपल्याला सांगतात आणि ते सांगतात की गृहस्थाश्रमामध्ये जगण्यासाठी जे काही आहे ही आचारसंहिता आहे. हे आपल्या गृहस्थाश्रमामध्ये जगण्याचं, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जगण्याचं संविधान म्हणजे जोडून या धन हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. असं म्हणलं तर वावगं ठरायला नको. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. काय महती आहे, कसं जगावं, त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय टाइम मॅनेजमेंट बद्दल आपण ऐकतो. इकडे तिकडे 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 टाइम मॅनेजमेंट बद्दल इतकं बोललं होतं. इतक्या मिली सेकंदने हे झाला तो झाला, हा याच्यामध्ये हरला वगैरे, हे मुलींना आहेत त्यांना माहिती असेल सगळं. तो जिंकला हरला इतका फरक पडला. अरे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाचे वाणी लवलाही, या परी करी सोहित आपुले जयासी फावले नव नरदेह, ओटी परिस मुठीचे ते वाढे त्या परी कैवाडे सोहिताचे, नाही काळ सत्ता आपुले हाती जाणते हे गुंते उगविती, तुका म्हणे पाहे आपुली सूचना करीतो शहाणा मृत्यू लोकी. आता मी ह्या अभंगाचा तुम्हाला अर्थ सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात कुणबी म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याची अवस्था कशी आहे तुकाराम महाराज सांगतात. वेळेचं महत्व समजावून घ्या. शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे तर तुकाराम महाराज म्हणतात मडे झाकून या करती पेरणी. पेरणीची वेळ जर झाली आणि घरात मड असेल तर मड झाकतो, पहिले पेरून येतो, मग नंतर मड्याला घराच्या बाहेर काढावं लागतं. कारण एकदा जर पाऊस पडला तर वापसा येईपर्यंत सगळं पुढे ते पीक मागे राहतं. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं ओटी परीस मुठीचे ते वाढे, या परी कैवाडे सोहिताचे. ओटी परिस मुठीचे ते वाढे याचा अर्थ ज्यावेळेस माणूस पेरायला जातो त्यावेळेस जे कोणी शेतकरी आहेत त्यांना माहिती असेल किंवा मुलांनी लक्षात घ्या, तर त्यावेळेस त्याच्याकडे एक पिशवी असते, त्याला त्याची ओटी म्हणायचं. त्या ओटीतलं तो मुठीत घेतो आणि मुठीतलं ते चाड ज्याला म्हणतो आपण पेरण्याच्या यंत्राचं, तर त्याच्यामध्ये तो सोडत असतो. ओटी परिस मुठीचे ते वाढे. टाइम मॅनेजमेंटचा मंत्र बघा. मुठीचे ते वाढे याचा अर्थ जर समजा काही कारणास्तव तो पेरणीचं काही मोडलं, एखादा बैल बसला, काही झालं, पाऊस सुरू झाला, तरी सुद्धा काय होतं, जे मुठीत घेतलेलं असतं तेवढं तो टाकून शेतकरी मोकळा होतो. त्याचा प्रवास पुढे सुरू होतो आणि ओटीतलं तो घरी घेऊन जातो. कधी वापसा येईल, काय होईल आणि ते किती मागे राहील सांगता येणार नाही. म्हणून ओटी आणि मुठी मधला जो फरक आहे हा खरा टाइम मॅनेजमेंटचा मंत्र आहे बांधवांनो. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तो 17व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलेला आहे. सगळं कळत होतं त्यांना. तुकाराम महाराज म्हणतात लोकांना सांगून काही उपयोग नाहीये. असे फटकाऱ्याने अभंग आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या 2 खास गोष्टी आहे. ते माय असते, आई असते, आईच्या प्रेमानं ते गोंजरतात पण आणि बापाच्या शिस्तीने फटकारतात पण. प्रत्येक अभंगामध्ये जर बघितलं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या, तर फटकारलेलं पण दिसल आणि गोंजरलेलं पण दिसेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पाप तुमचं पाप कसं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मन जाणे पापा. आपण जे पाप करतो हे आपला शेजारी सांगू शकत नाही, आपली बायको किंवा आपला नवराही सांगू शकत नाही, आपल्या मनाला माहित असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मन जाणे पापा माय जाणे लेकराच्या बापा. किती डेंजर आहे. त्याच्यामुळे जगद्गुरु परवडणारे नाहीये. जगद्गुरु म्हणतात सासू साठी रडे सुन. सासू मेलं की सगळ्यात जास्त कोण रडतं? सून रडते. सासू साठी रडे सुन परी भाव अंतरीचा भिन्न. पण आतमध्ये मात्र उकळ्या फुटत असतात. अब मैं मालकी. म्हणजे एवढं निरीक्षण, एवढं सगळं काही बघणे, एवढा अभ्यास करणे हे फक्त जगद्गुरूंना शक्य होतं. म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणतात. म्हणून त्यांना आकाशा एवढं आपण म्हणतो. हे तुम्ही आम्ही बांधवांनो या निमित्ताने लक्षात घ्या. आनंद कुठे, जीवन कसं जगावं, एक गोष्ट या निमित्ताने मी सांगू इच्छितो तुम्हाला. असं म्हणतात, गोष्ट आहे ती अर्थात, की समुद्र मंथन झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जर काय निघाला असेल तर ते आनंद निघाला. हॅपीनेस.
आणि मग तो आनंद निघाला आणि मग तो आनंद असा ठरला की आता देवानी घेतलं, दानवानी घेतलं, माणसाला काहीतरी द्यायचं, तर म्हणे माणसाला हे फक्त आनंद देऊन टाकू. पण आनंद देऊन टाकू म्हटल्याबरोबर सगळ्या देवांनी मिटिंग घेतली आणि त्यांनी ठरवलं, नाही म्हणे माणसाला जर एकदा त्याला पाहिजे तो आनंद जर मिळाला तर तो आपली पूजा करेलच कशाला म्हणे. उद्या आपल्याला विचारणार नाही आनंद द्यायचा नाही म्हणे. मग ब्रह्मदेव म्हणे पण आता नाही जरी दिला तर हा लपून कुठे ठेवायचा. मग बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. काही म्हणले पाताळात नेऊन ठेवा त्याला, काही म्हणले समुद्राच्या तळात नेऊन ठेवा, काही म्हणले आकाशात नेऊन ठेवा. पण शंकर भगवान म्हणले नाही माणूस लय हुशार आहे म्हणे, तो समुद्राच्या तळ्याला जाईल, तो पाताळात जाईल, तो आकाशाचा ठाव घेईल, चंद्रावर जाईल, पुढे जरी ठेवलं तर तो आनंद शोधून आणेल आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला विचारणार नाही, आम्हाला विचारणार नाही. मग काय करायचं. मग सगळे मिळून गणपतीकडे गेले. मग गणपतीने सांगितलं माझ्याकडे एक जागा अशी आहे की तिथं जर तो आनंद ठेवला तर त्या माणसाला कधीच मिळणार नाही. आणि मग तो आनंद तिथे ठेवण्यात आला. तो कुठे ठेवण्यात आला तर तो माणसाच्या आतमध्येच ठेवण्यात आला. कारण गणपती म्हणे माणूस समुद्राचा ठाव घेईल, माणूस आकाशावर जाईल, चंद्रावर जाईल, सगळीकडे जाईल, पण स्वतःच्या आत डोकावून बघणार नाही आणि त्यामुळे त्याला आनंद मिळणार नाही. हे तुम्ही मी लक्षात घ्या. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदीचे अंग. आपण ते सोडून देतो. आपल्याला ते जीवन जगण्यात आपलं फक्त आज पैशाच्या मागे आपण धावतोय. जगद्गुरु सांगतात ते आम्ही का लक्षात घेत नाही. जगद्गुरु म्हणतात धन मिळविले कोटी कोटी. किती पैसे कमवले? कोट्यानं. धन मिळविले कोटी कोटी, संगेन येरे लंगोटी. काय घेऊन जातो तू? कोटी 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 कमवून लंगोटी सुद्धा बरोबर जात नाही, इथंच तुझ्या बरोबर जाळल्या जाते. हे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सावध करतात, मृत्यू लोकांमधली सूचना आपल्याला देतात. पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण तुकाराम महाराजांची गाथा आणत नाही, आणली तर वाचत नाही, आणि वाचली तर त्यापासून काही शिकत नाही, आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही बदल होत नाही. तर बांधवांनो मी असं म्हणतो की इतकी मोठी मोठी मंडळी जर तुकाराम महाराजांच्या गाथेबद्दल इंग्रजीमध्ये, स्पॅनिशमध्ये, फ्रेंचमध्ये जर ट्रान्सलेशन करून बाहेरचे लोक वाचत असेल तर आहे किती किंमत गव्हर्नमेंटच्या गाथेची. 50 रुपयापासून गाथा मिळायला चालू होऊन जाते. पण मी असं म्हणेन की उलट तुम्ही मराठी अर्थासहित असलेली गाथा घ्या आणि त्या गाथेचा अभ्यास करा. तुम्हाला त्या गाथेतून सगळं काही कळेल आणि तुम्ही इतके खंबीर बनाल की तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. हे मी या स्टेजवरून तुम्हाला माझा हवाला देऊन सांगतो की तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही जर तुम्ही तुकाराम महाराजांची गाथा वाचली. आणि तुमच्यावर कोणी अन्याय करू शकत नाही आणि तुम्हीही कोणावर अन्याय करू शकत नाही, हेही तुम्ही त्या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय जे सगळ्यांसोबत आपण चांगलं जगण्याचं जे आव्हान करतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही जर कोणाबद्दल मत्सर बाळगला नाही, असूया बाळगली नाही, तर तुम्ही ईश्वराचं पूजन करत आहात असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. पण आपल्याला मत्सर, द्वेष, असूया हे आपलं जात नाही आणि आपण ते पूजा करून घालवायचं बघतो. आपण त्याच्यानंतर काहीतरी समजा शतचंडी यज्ञ, अमुक यज्ञ, तमुक यज्ञ, त्याने ते जाईल असं म्हणतो. तसं नाही. यज्ञात काय जाळतो आपण? तांदूळ टाकतो, तूप टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात तिळ तिळ जाळीले तांदूळ, तिळ जाळला तांदूळ झाला, तिळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ, कारे शिनलाशी वावगा न भजता पांडुरंगा. त्याच्यापेक्षा तर पांडुरंगाचं नाव घे फक्त, बस झालं. हे बाकीचं करण्याची गरज नाही. हे जगद्गुरु तुकोबाराय माधवानं तुमच्या आमच्यापर्यंत येऊ द्या. अत्यंत मोठं व्यक्तिमत्व. आपल्याला फक्त काय माहिती आहे की तुकाराम महाराजांबद्दल काही कोणीतरी एक महाराज येतो, काहीतरी सांगतो की त्याची बायको त्यांना मारत होती. अरे काय, कोणाला काय बोलावं आणि काय, म्हणजे आपल्या घरातल्या स्टोऱ्या दुसऱ्याच्या नावावर कशाला सांगायच्या? एवढं तर भान माणसाला पाहिजे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय काय सन्मान होता. अरे त्यांचे अभंग बुडवणारे बुडले, पण तुकोबारायांचे अभंग तरंगले. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा विचार आहे. आणि नुसतं बोलले नाही,
ज्यावेळेस दुष्काळ पडला, तुकाराम महाराज हे सावकार होते, ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस लोकांची गहाण खतं त्यांच्याकडे होती, ती गहाण खतं त्यांनी इंद्रायणीमध्ये डुबून टाकली, लोकांना पैसा मागितला नाही आणि त्यांनी सांगितलं की मला कोणाचं येणं नाही आणि कोणी माझं देणं नाही, या पद्धतीने वागणारे. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे, बोले तैसा चाले त्याची बोले तैसा चाले त्याची वंदावी नाहीये. आपल्याला इतकं बदल करून सांगितलं गेलं सगळं. बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले. तुकाराम महाराज कधी दुसऱ्याला म्हणणार नाही की तुम्ही वंदा, मी वंदीन म्हणतो अशा माणसाची पावले. बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले. आपण तुकाराम महाराजांचा आता ह्या इतक्या वर्षामध्ये त्या वंदीनला वंदावी करून टाकलं. म्हणजे आम्ही नाही करणार, तुम्ही करा, तुम्ही वंदत बसा, आम्ही नाही वंदत. तर हे तुकाराम महाराज तुमच्या आमच्यापर्यंत जर पोहोचले बांधवांनो, म्हणजे माझा फक्त एवढाच आग्रह आहे की इतकं गाडे सरांनी केलं, काय मातृ पितृ भक्तीबद्दल, मुलांबद्दल काय बोललेले. अरे आपुल्या हितासी असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या. जो आपल्या हिताला जागृत आहे त्याचे आईवडील धन्य, हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माय बाप अवघी दैवत. तुमची दैवत जर कोणती असतील तर तुमचे आईवडील आहे. याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माय बाप केवळ काशी. आईवडील हे काशी आहे. तुका म्हणे माय बाप केवळ काशी, तेने न वजावे तीर्थाशी. अरे तुमच्या घरात काशी आहे, तुम्ही तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, तुम्ही त्यांची काळजी घ्या. हे संस्कार आपल्याला देणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. हे आपण तुम्ही आम्ही बांधवांनो लक्षात घ्या. कारण शेवटी कसं आहे की पालकाला मुलांना चांगलं वागवलं पाहिजे, मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. अभ्यासाबद्दलही जगद्गुरु सांगतात, विद्यार्थ्यांबद्दलही सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे एखादी गोष्ट 3 पद्धतीचं गोल असतं, 3 पद्धतीचं ध्येय असतं. एक ध्येय असतं सुसाध्य, एक ध्येय असतं कष्टसाध्य आणि एक ध्येय असतं असाध्य. सुसाध्य म्हणजे काय, सहज मिळेल. असाध्य कष्टसाध्य म्हणजे काय, प्रयत्न करून मिळेल. आणि असाध्य म्हणजे प्रयत्न केल्यावर मिळणार नाही. पण जगद्गुरु त्याच्या पुढे सांगतात, ते म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे असाध्य साध्य होऊ शकतं, फक्त तुम्ही अभ्यास करा, तुम्ही प्रचंड मेहनत करा. हा विद्यार्थ्यांना मंत्र जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ते तुम्ही आम्ही विद्यार्थ्यांनी पण लक्षात घेतला पाहिजे बांधवांनो. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्येक गोष्टीवर, आयुष्याच्या प्रत्येक विषयावर लिहिलेलं आहे. किती जरी बोललो, किती जरी सांगत राहिलो तरी ते संपू शकत नाही. पण तुम्ही मुळातून वाचा, तुम्हाला निश्चित त्यातून काही ना काही चांगलं मिळेल. कारण अध्यात्म आणि प्रपंचाची खरी सांगड जर कोणी घातली असेल तर ती जगद्गुरु तुकोबारायांनी घातलेली बांधवांनो, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवा. म्हणून प्रपंचाबरोबर अध्यात्म आणि अध्यात्माबरोबर प्रपंच कसा करायचा हे तुम्ही त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांच्या शिकवणीनुसार जर आचरण केलं तर निश्चितपणे आपलं आयुष्य चांगलं होईल. आपलं आयुष्य आनंदी आपल्याला जगता येईल, अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला जगता येईल. हे ह्या निमित्ताने मला सांगायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या, पण मला असं वाटतं की आता थांबणं योग्य राहील, तर मी थांबतो. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि असे कार्यक्रम आपण आयोजित केलात आणि लोक येत आहेत. आजच्या काळामध्ये, मोबाईलच्या काळामध्ये लोक येत आहेत, ऐकतायत, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मी त्याबद्दल सगळ्या भूमकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.